बीड नंतर आता परभणीमध्ये व्हॉट्सॲप स्टेटस ठेवून एका शिक्षकानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। परभणी तालुक्यातील पेडगाव इथे संस्थेचे सचिव असणारे बळवंत मधुकर खळीकर यांनी शिक्षक भरतीमध्ये केलेली फसवणूक आणि रोज दिल्या जाणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची सुसाईड नोट लिहिली। ती आपल्या व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवली आणि आपलं जीवन संपवलं। शिक्षक सोपान पालवे यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। या घटनेनं शिक्षण क्षेत्रामध्ये खळबळ माजली आहे। शिक्षकाचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आणला गेलेला आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी अक्षय मुंडे यांच्याकडून। अक्षय, नेमकं काय या सुसाईड नोटमध्ये म्हटलं गेलेलं आहे? कुणाचा त्रास नेमका होता ज्यामुळे इतकं टोकाचं पाऊल या शिक्षकानं उचललं? नक्कीच रिद्धी, जिंतूर तालुक्यातील हे शिक्षक आहेत ते परभणी तालुक्यातील पेडगाव येथील एका संस्थेवर कार्यरत होते। त्यांनी आपण शिक्षक म्हणून या संस्थेवर लागण्याच्या नंतर संस्थाचालकांना किंवा सचिवाला मोठी रक्कम देखील दिलेली होती। ही रक्कम दिल्याच्या नंतर देखील त्यांची शिक्षक जे आहेत पालवे यांची फसवणूक झाल्याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती आणि संस्थेचे सचिव जे आहेत मधुकर खळीकर यांच्याकडून या शिक्षकाला रोज त्रास दिला जात होता। त्यामुळे हे शिक्षक घराबाहेर पडले आणि त्यांनी आपल्या व्हॉट्सअपला सकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास स्टेटस ठेवले आहे की आपण संस्थेचे सचिव यांच्या त्रासाला कंटाळून आणि आपली फसवणूक केली आहे, यामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी स्टेटस ठेवले आहे आणि त्यानंतर हे टोकाचे पाऊल उचलले आहे। बीड नंतर ही परभणीमध्ये घटना घडली असल्याने शिक्षण क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे। आता यानंतर शिक्षकाचा मृतदेह परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आणण्यात आलेला आहे। मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांकडून काय तक्रार देण्यात येते आणि संस्थेच्या सचिवावर कोणता गुन्हा दाखल होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। जी, निश्चित। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी अक्षय।